एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस झाला खोटा। लहानपणापासून शिकत आलेले बडबड गीत बदलून आता असे नवे गीत बनवावे लागेल अशी लक्षणे आहेत। एकीकडे पैशाची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, यामुळे आता लागणाऱ्या पैशाचे प्रमाण मोठे झाले आहे। एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस आला खोटा। लहानपणापासून शिकत आलेल्या बडबड गीत बदलून आता असे नवे गीत बनवावे लागेल अशी लक्षणे आहेत। एकीकडे पैशाची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, त्यामुळे आता लागणाऱ्या पैशाचे प्रमाण मोठे झाले आहे, पण रोजच्या जीवनाला लागणाऱ्या अन्न पिकवण्यासाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची मात्र दुर्भिक्ष होत आहे। पाण्यासाठी दाही दिशा अशी अवस्था आहे। पावसाची प्रचंड मोठी अशी दुर्भिक्ष आहे। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा दुष्काळामुळे त्रस्त आहे। वरुणराजाने देखील शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे। अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, कसे जगावे, सतत 3 वर्षापासून अशी परिस्थिती आहे। आजच्या घडीला जर 2-3 दिवस नाही पडला, जे पीक आहे तेही जळून जाईल। अशा वेळी शेतकरी हा सरकारकडे खूप आशेने पाहत आहे। सरकारने पाठ फिरवली तर काहीही पर्याय शिल्लक राहत नाही। देशात दुष्काळ परिस्थिती असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर व्यस्त आहेत। 15 वर्ष सत्तेत राहून झोपा काढणारे विरोधक आता झोपेतून उठले आहेत, हे पावसाळी अधिवेशनावरून कळून चुकते। इतके दिवस का बरं जाग आली नसेल, आता सत्तेचा शहाणपणा का बरं सुचत असेल, असे प्रश्न निर्माण होत असताना शेतकऱ्यांना माहितीसाठी चालू केलेले किसान चॅनलच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चनला 6 करोड रुपये देऊ शकतात, विदेशावर खर्च करू शकतात, तर शेतकऱ्यांवरच दुर्लक्ष का होत आहे कुणास ठाऊक।